फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विगिता म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आता मार्गशीर्ष महिना चालूच आहे, म्हणजे महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. सो माझंसुद्धा उपवास आहे. मी चाललेली आहे महालक्ष्मी, सिद्धिविनायक, आणि जमलं तर मी तुम्हाला दाखवणार आहे कोणते कोणते पॉईंट आहे. मी आज मुंबईला चाललेलो आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. आमच्या गावदेवीचं दर्शन घेतलेलंच आहे, ओटी भरलेलीच आहे. सो बघा आणि माझ्यासोबत चला महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. आणि हे महालक्ष्मी व्रत केल्याने मनची इच्छा पूर्ण होते. सो चला, मी आमच्या पहिल्या गावदेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहेत मुंबईच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही महालक्ष्मीला ट्रेनमध्ये जात आहे आणि माझ्यासोबत मुंबई आहे आणि मी पहिल्यांदा AC ट्रेन प्रवास करत आहे महालक्ष्मीला. बघा आले आहे सुद्धा AC ट्रेनमध्ये नेमका प्रवास गर्दी करून माझ्यासोबत मम्मी आहे. मम्मी आहे आणि मामाच्या मुली ते तिकडे बसले. बघा आता आम्ही दादर स्टेशनवरून सिद्धिविनायकाचं पहिलं दर्शन घेणार आहे आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. मुंबईतील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेली आहे. तो बघा महालक्ष्मीचं दर्शन मी करणारच आहे. ते बघा साड्या आहेत, ओटीचं सामान घेऊ शकता, कमळचं फूल आहे. बघूया आपण दर्शनासाठी बघूया. दुकानं पण आहेत बघा, ज्यांना साडी चोळीचं ओटी भरायची त्यांच्यासाठी सुद्धा साड्या अवेलेबल आहेत. आज शनिवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे. बघूया दर्शनाचं कसं काय. ठिकठिकाणी प्रसादाचे दुकान आहे, स्टॉल आहे, ओटी साड्यांचे स्टॉल आहे. बघा इथे साड्यांची आणि हा पेढे वगैरेची दुकान आहे. बघा मी बघते, ट्राय करते. डायरेक्ट दर्शनाचं जायचं. महालक्ष्मी मंदिरात खूप गर्दी आहे. बघा महालक्ष्मी मंदिरात प्रथमतः गणपतीचं दर्शन घ्या. गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे मस्त महालक्ष्मी मंदिरात. बघा मस्त अशी मूर्ती आहे. प्रथम गणपतीचं दर्शन घ्या. महालक्ष्मी मंदिरात गर्दी बघा खूप आहे. शनिवार असल्या कारणामुळे भरपूरच गर्दी आहे. मी तर डायरेक्ट दर्शनाला आलेली आहे. बघा महालक्ष्मीची मूर्ती दिसत आहे. जेवढं दाखवण्याचं झाले व्हिडिओमध्ये तेवढे मी दाखवले आहे. माझ्या महालक्ष्मीचं दर्शन झालेलंच आहे आणि आपण आता जाणार हनुमानाचं मंदिर. सो दर्शन घेणार. बघा खूप गर्दी होती आणि व्हिडिओ शूट त्यांनी काढून दिलं, पण जेवढं महालक्ष्मीचं दर्शनाचं मी व्हिडिओ काढताना तेवढं सो दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये. हनुमानाचं मंदिर छान असं आहे. बघा महालक्ष्मीच्या मंदिराच्या जवळून मस्त असं मुकेश अंबानीची बिल्डिंग दिसत आहे. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर खालती छोटंसं असं राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे. मग दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. इथे देवींचे मुखवटे सुद्धा आहे. महालक्ष्मी छान छान असे मुखवटे आहेत. मस्त मस्त शॉप आहे. प्रकारच्या वस्तू देवी ओटीचे सामान बघू शकता. सर्व ब्लॉकमध्ये बघा छान छान असे मुखवटे आहेत. आता उशीर झाला आहे, नाही तर मला शॉपिंग थोडीशी करायची होती. सो खूप शॉपिंगसाठी पण खूप छान छान अशा वस्तू आहेत. बघा महालक्ष्मीचं दर्शन झालेलंच आहे आणि श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. चला माझ्यासोबत भोलेनाथांचं दर्शन घ्या. महालक्ष्मीचं दर्शन झालेलंच आहे, पण आता भोलेनाथांचं दर्शन घेऊया आपण. प्रथम तर विठ्ठल रुक्माईचं घ्या दर्शन.
बघा महालक्ष्मीच्या आवारात अशी कबुतरे येत असतात, भरपूर अशी कबुतरं. बघा आम्ही आता जात आहोत CST स्टेशनला महालक्ष्मीवरून, आणि महालक्ष्मीला घर आहे बघा समोरच दिसत आहे. मी तुम्हाला दाखवत आहे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत बघा, मस्त असं मुंबई सिटी बघा तुम्ही. बिफोर घेतलेले 150 रुपयाला टॉप आहे, 150 रुपयाला टॉप आहे बघा, मस्त मस्त असे टॉप आहे. मला घेऊन गेलेले त्यामुळे मी घेतले, पण मी लेगिन्स घेतलेले आहे, मस्त आहे. बिफोर या मार्केटमध्ये CSTच्या खालीच आहे न्यू इयरमध्ये. सो बघा छान छान अशी दुकानं आहेत तिथे, वेगवेगळ्या प्रकारचे जेंट्स लोकांची कपड्यांची, शूज, ज्या लेडीजच्या वस्तूंची, टॉईसची. सो बघा आणि बघूया असं काय पुढे बघा, इथे जेंट्स लोकांच्या कपड्याची सुद्धा दुकान आहे. आम्ही इथे स्वेटर घेतले माझ्या भाचीला. मुंबईच्या महालक्ष्मीचा दर्शनाचा हा व्लॉग आवडल्यास विकिता म्हात्रे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.